मी वाघासमोरही हसत जाईन, पण बापूंना देवबाप्पाही बदलू शकत नाही. जेव्हा असे आपण कोणाला बदलू शकत नाही तेव्हा काय करायचे? आपण आपला रस्ता बदलायचा. म्हणजे कधी कधी आपल्याला आपतांशीच लढावे लागते. अशा वेळी आपण धर्मसंकटात पडतो. कौरव पांडव युद्धात अर्जुनाचे असेच झाले होते. रणांगणावर आपलेच भाऊ, काका, आजोबा यांना समोर बघून त्याला प्रश्न पडला की ह्यांच्यावर कसा वार करायचा. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की तू नात्यांवर नव्हे तर अपप्रवृत्तीवर वार करतोस. इथेही शिक्षणाला विरोध करणाऱ्यांशी आपली गाठ पडली आहे. तेव्हा त्यांची काळजी तर घ्यायचीच, पण भीतीपोटी त्यांना शरण नाही द्यायचे. पण हे तर कृष्ण, बाप्पा, अर्जुन यांना शक्य झाले. आपण साधे माणसे, आपल्याला कसे जमणार? ज्याचे उत्तर आपल्याकडे नाही ते प्रश्न आपण मोठ्यांना विचारावे. चला आपण आईला विचारूया. जाऊबाई, माझे मन अगदी सुपा एवढे झाले आहे. लग्न झाल्यापासून एवढा आनंद मला कधीच झाला नव्हता. सारखी जळकी कुचकी भाषा आणि तुच्छता. असे वाटायचे मरून जावे. कशाला जगायचे? जाऊ दे. तिसरेपणाचे लग्न हे असेच असायचे अशी मनाची समजूत घालायची आणि पुढे जायचे. असेच चालले होते. पण नर्मदा प्रकरण झाल्यापासून मला तुमची उणीव भासायला लागली. राधेचा जीव तर या काका पुतण्यानेच घेतला, पण नशिबाने नारायण थोडा सुधारला आणि सुमन सारखी प्रेमळ मुलगी आपल्याला मिळाली. अरे पण जाऊबाई, परत येऊन तुम्ही ज्या खणखणीत पद्धतीने उभ्या राहिलात त्यांनी मला मोठेच बळ मिळाले. आणि मग ही लिहायला वाचायला शिकण्याची गोष्ट. पाटी आणि खडू हातात आले, पहिले अक्षर गिरवले आणि मग वाटायला लागले की आपणही कुणीतरी आहोत. आपल्याही जगण्याला किंमत आहे. आणि मग चूलबंदचा मुद्दा आला. कष्टाची चीज झाली. आपण घरासाठी राबतो ते काही उपकार म्हणून नव्हे, त्याची कुणाला तरी कदर असावी एवढीच तर अपेक्षा असते आपली. बायकांनी आणि पुरुषांनी मिळून घर चालवावे. कोणी काय काम करावे हे आवडीनुसार ठरवावे. असे होईल या जगात? आशा करायला काय हरकत आहे? सुभद्रा वहिनी, सुभद्रा वहिनी, काय झाले हो? बापू बेशुद्ध झालेत. खूप ताप भरलाय. साऱ्यांनी समजावलंय पण ऐकतच नाहीयेत. नारायण आहे तिथे, पण तुम्ही येता का तिथे? मी येऊन काय होणार आहे? माझं ऐकणार आहेत का? आणि मुळात म्हातारपणी जीवाशी खेळ करायचेच कशाला? मी नाही येत. हे बरे नव्हे सुभद्रे. मान्य आहे ते तुझ्याशी वाईट वागतात, पण आपणही तसेच वागलो तर फरक काय राहिला? जाऊन ये. सासूबाई, बापू आधीही असे होते की म्हातारपणी असे वागताय? आधीपासूनच असे. दोन्ही भावांमध्ये पूर्व पश्चिम अंतर. आमचे हे काळाच्या पुढे चालणारे आणि बापू काळाला मागे नेणारे. अहो, पण ते बेशुद्ध पडले. त्यांना काही झाले तर? बापू, हो बापू ऐका. काय रे नारायणा, काही खाल्ले का यांनी? नाही बापू, किमान पाणी तरी प्या. हो बापू, तुम्ही बेशुद्ध पडला होतात. पोटात अन्नाचा कण नाहीये, तुम्ही तगणार कसे? अहो अहो, ऐकताय का? खाऊन घ्या काहीतरी. का उगाच जीवाला त्रास करून घेताय? ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या होणारच आहेत. का हाल करून घेताय स्वतःचे? हे काय ऐकणार नाही. बघ बाबा काय तूच ते. सुंब जळायला आला तरी पीळ काही जात नाही.
बापू बापू हट्टपणा सोड. कळले मला, पण यशोदे सदा एक गोष्ट लक्षात घ्या, हा हट्ट मनातून काढून टाका की प्रत्येक प्रश्न आपणच सोडवायचा. काही प्रश्न इतरांनी सोडवायचे असतात, काही प्रश्नांना खरेच उत्तरे नसतात. हे सारे समजून घ्यायला हवे, समजले? प्रत्येक गोष्ट आपल्या अंगावर घेणे चुकीचे असे म्हणू नये, पण बापूंची जी काही अवस्था आहे त्याला ते स्वतः जबाबदार आहे. देवळातून आलोय. हो बाई, आलात तुम्ही? बापूंची काय खबर बा? वाईट आहे. म्हणजे? शंकर बापू बेशुद्ध पडले होते. बाई, सगळ्यांनी मिळून शुद्धीवर आणलं त्यांना, पण ते काही त्यांच्या मतापासून हटायला तयार नाहीत. तब्येत खालवली आहे, पण हट्ट काही सोडायला तयार नाहीत. सुभद्रा काकू आणि उमा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, पण बाई, मला बापूंना बघायला जावे लागेल. चला, मी पण येतो तुमच्या बरोबर. शंकर बापूंचे वागणे बघून काटा आला अंगावर. मीही असाच हट्टी वागतोय का? नाही नाही, मला असा अतिरेक करायचा नाहीये. मला त्र्यंबक काकांनीही समजावले, त्यामुळे मी आता मध्यम मार्गाने जाण्याचे ठरवले आहे. म्हणजे या स्पर्धेसाठी तुम्हाला जे काही करायचे ते करा. अगो बाई, खरेच? हो, खरेच. पण आधी घरात सुग्रास अन्न रांधा आणि वाढा आम्हाला. अहो ऐका, अजिबात बापू आजोबा, ऐका ना माझे, असे करू नका ना. तुम्ही भांडा, मला ओरडा, पण अन्न पाणी सोडाल तर काहीतरी वेडेवाकडे होईल. हो बापू आजोबा, तुमचा राग आणि विरोध आम्ही समजू शकतो, पण विचारांची लढाई ही विचारांनीच खेळायची असते. तुम्ही जो तो येतोय आणि मला उपदेशाचे वळसे देतोय, चालणार नाही. चाल देवा. अहो पण बापू, एक अक्षरही बोलू नकोस. जर मला कोणी समजवण्याचा प्रयत्न केला ना, तर मी देवळातले तेल घेईन, अंगावर ओतेन आणि स्वतःला पेटवून घेईन. चालते वा इथून, चालते वा, सगळ्यांनी चालते वा. अहो बापू आजोबा, असे आघोरी कृत्य करू नका. काय केलं म्हणजे अन्न घ्याल तुम्ही? मी एकाच अटीवर अन्न घेईन, ही शिक्षणाची थेर बंद करा आणि बायकांनी बायकांसारखे वागा. बायकांची जागा पायाशी आहे. त्या डोक्यावर बसायला लागल्या तर धर्म बुडेल, प्रलय येईल. खूप झाल्या तुमच्या थापा. उगाच धर्माच्या नावावर आम्हाला धमकावू नका. तिकडे पुण्या मुंबईत कितीतरी बायका शिकतायत. झाली का जगबुडी? नाही ना? आहे ना जग शाबूत. उलट प्रगतीच होते. त्यामुळे धर्म बुडतोय म्हणून तुम्ही कितीही छाती पिटली तरी आता शिक्षण थांबणार नाही. नाही म्हणजे नाही. शेवटचं सांगते, 4 घास खाऊन घ्या आणि मोकळ्या मनाने आम्हाला पाठिंबा द्या. बघा जरा शुद्ध आनंद कसा असतो आयुष्यात, एकदा तरी बघा जरा. नाही, मी स्त्री शिक्षणाला पाठिंबा देणार नाही. चालेल.
ए चला रे चला, अडेल तट्टू अडूनच राहणार, काही फरक पडणार नाहीये. चला चल बयो. अहो थांबा ना बापू. चला चला इथून, चल जाणारच आहे, जाणारच आहे. चल गा. चल देवा इकडून, चल. आणि आली. अहो पण ऐका ना. अगं तू कशाला वाईट वाटून घेतेयस? जाऊ दे, काही गरज नाहीये. आलात तुम्ही? आणि बापू कुठे आहेत? त्यांना नाही आणले का घरी? कशाला इथे आम्हाला येऊन शिंगे मारायला? बरेच तिकडे देवळातच. झोळाई देवी चांगलेच फटके देईल त्यांना. अहो पण तुम्ही समजावले नाही का त्यांना? अगो समजावले तर, पण ऐकतोय कोण? आता जर का मला कुणी समजवायला आले तर मंदिरातले तेल अंगावर ओतून घेईन आणि पेटवून घेईन म्हणाले. आता बोल. बाई काय म्हणावे बापूंना? मी मी मोठ्या आजीला सांगून येते. जा. काकू अगं का हसताय तुम्ही? परिस्थिती फारच वाईट आहे त्याची. अजून फक्त एक दिवस जायला हवा. आपल्याच कर्माने मरेल म्हातारा. काकू काय बोलताय तुम्ही? बरोबर तेच बोलते. आजी राहू दे ग, काही कौतुक नको सांगू त्या म्हाताऱ्याचं. मरू दे, मरत असेल. काकू आजी धाकटे तुम्ही चला लवकर. अगं पण कुठे काय झालंय? तुम्ही चला तरी सांगते ना मी. चला अगं अगं चला. अगं काय झालं ते तरी सांग. जाऊबाई काय रघुनाथा नारायणा, भरले ना आज पोट? खरंच आज खूप दिवसांनी उत्तम जेवलो. आज कळलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म. हो ना. पण ते केवळ या अन्नपूर्णामुळे समजले काय? हो. स्त्रिया घरचा आत्मा असतो हे सिद्ध झाले. अहो तुम्ही केवळ चूलच बंद केली नव्हती तर मन काढून घेतले होते. त्यामुळे सगळे घर विस्कटून गेले. हो ना. म्हणजे शरीरातून प्राण निघून जावेत तसे. अगदी अगदी. पण घर हसरे झाले की किती छान वाटते. पण हे सारे रुक्मिणी वहिनीच्या धाडसी निर्णयामुळे झाले. अरे सारे गावात घुसळले गेले विचाराच्या लाटेत. नारायणा लक्षात घे, बदल हा चांगल्यासाठीच असतो. आता काही काळ त्रास होतो पण अंतिम परिणाम हिताचाच असतो. गोदा कुठे आहे? बोलवा तिला पुढे. हो हो बोलवतो बोलवतो. गोदे
अगं तिकडे काय करतेस? ये इकडे. कावेरी. सुलोचने, ही माळ तुला. बाई गोदे, तुला 2 माळा, 1 आणि ही 2. बरं का, गोदीला 2 माळा, कारण 2 दिवस तिने एकटीने राबवून घर सांभाळले म्हणून. आता स्वयंपाक काय तितकासा चांगला झाला नाही, पण घर सांभाळले हेही नसे थोडके. या घरात माझी फक्त चेष्टा केली जाते. मी काही कामाची नाही असे मत आहे साऱ्यांचे. जखमेवर मीठ चोळायला सोन्याच्या माळा देताय का? सांगा ना. नेहमी 4 चौघात माझ्या स्वयंपाकावरून माझी चेष्टा होते. आणि माझा नवरा हा बघा कसा दात दाखवतोय. सगळ्यांसमोर बायकोची निंदा होतीये, पण हा बघा माझा नवरा कसा आनंद घेतोय. मी तर म्हणेन हा माझा नवरा बिनकणाचाच आहे. त्याला स्वतःचा मान राखता येत नाही, तो माझा मान काय ठेवणार. नाही सहन होते मला नाही राहायचं या घरात. मी जाते उद्याचा इकडे. मी म्हणजे बिनकामाची अडगळ या घरात, ते कळून चुकले मला. गोदे, नाही ग गोदे, असे कुणाच्याही मनात नाहीये. मला मान्य आहे हो, आम्ही सारे थट्टा मस्करी करतो तुझी, परंतु ते सगळे प्रेमाने असते. हो तर तुमची कर म्हणू आणि माझा बळी. पण आता नाही सहन करणार मी. उच्च आणि आधुनिक विचार सुरू झालेत ना या गावात. मग जर सुनेला नवऱ्यासोबत नांदायचं नसेल, तिचा सासरी मानसिक छळ होत असेल, तर तिने नवऱ्याशी आणि सासरशी काळी मोड घ्यावा, असं येत नाही का तुमच्या आधुनिक विचारात? गोदे, मी का फरफटायचे घरासोबत? माझा काही मान नाहीये का? सोन्याच्या माळा देऊन माझे तोंड गप्पा केले की झाले? पण नाही, नको आता, पुरे झाले. मी जाते हे घर सोडून. अगो गोदे, गोदे, गोदे. धक्का बसला का? हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. हे केवढे हे धाडस.
असे पाहिले नव्हते हो कधी, ऐकले सुद्धा नव्हते. लोक टोचून खातील तुम्हाला. माझी तयारी आहे त्याला. आपण ठाम असलो आणि आपला मुद्दा आपण लोकांना समजावून सांगितला तर त्यातले तथ्य लोकांना कळतेच. रागावू नका, पण आम्हाला सांगा समजावून, कारण लोक आम्हालाही 17 प्रश्न विचारतीलच ना.